आमच्या शिवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये त्या काव्याचं गायन झालं. बाबा होते त्या कार्यक्रमाला आणि त्यांना कर्मयोगी जे संबोधलं जातं त्या संबंधानं माझ्या वाचनात असलेलं एक वचन मी त्यांना म्हणून दाखवलं. जयाची असे राहणी शुद्ध साधी, अविश्रांत यत्ने सुविद्या ही साधी, शरीरे मनेही सदा जो निरोगी, जगी तोच जाणा खरा कर्मयोगी. बाबासाहेबांचं वर्णन करण्याकरता होणार मी या वचनाचा वापर केला होता आणि या वचनातल्या पदापदाचा विचार करत करत बाबासाहेबांचं जीवन या वचनाशी समान कसं आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग कार्यक्रम झाल्याच्या नंतर प्रसाद घेताना बाबांनी मला असं सांगितलं, बाबासाहेबांनी मला असं सांगितलं की महाराज हे वचन मी फार दिवसापूर्वी वाचलं होतं आणि तुम्हाला कुठं वाचायला मिळालं. म्हणलं तुम्हाला जिथं वाचायला मिळालं तिथंच मला मिळालं असेल. अशी साधी राहणी, अत्यंत उच्च सुसंस्कृत अशा पद्धतीची विचारसरणी, समाजाचा परिसराचा विकास, समाजाची प्रगती कशी होईल या संबंधानं नवीन नवीन मार्गाचे चिंतन, समाजाविषयी आणि स्वतःच्या देशाविषयी अंतःकरणात असलेलं उत्कट प्रेम आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वराच्या विषयीचा अत्यंत डोळस श्रद्धाभाव. अशा सगळ्या गुणविशेषाच्या योगाने बाबासाहेबांना कर्मयोगी जर म्हणलं तर काही वावगं होणार नाही असं त्यांचं समृद्ध जीवन होतं. आणि त्या समृद्ध जीवनाला नमस्कार करण्याच्या दृष्टीनं, त्यांच्याविषयी त्यांच्या कार्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीनं या संस्कृती संवर्धन मंडळाने आखलेली ही सगळी वर्षभराची योजना आहे. मंडळाचं नाव संस्कृती संवर्धन मंडळ असंच बाबांनी ठेवलेलं आहे. संस्कृती खरोखरच संवर्धनाला प्राप्त करून देण्यासारखी असते. आपल्याकडं मनोवृत्तीचा विचार सांगत असताना प्रकृती, विकृती आणि संस्कृती असे तीन शब्द नेहमी सांगितले जातात. एक मनोवृत्ती असते तिला प्रकृती म्हणतात, एक मनोवृत्ती असते तिला विकृती म्हणतात आणि एक मनोवृत्ती असते त्याला संस्कृती म्हणतात. ही प्रकृती, विकृती आणि संस्कृतीची जी मनोवृत्ती आहे ही मनोवृत्ती समजावून देण्याकरता जुन्या लोकांनी एक उदाहरण सांगितलं. कबीर महाराजांनीच ते उदाहरण दिलेलं एका ठिकाणी. त्यांचं असं म्हणणं आहे की मनुष्याला भूक लागली की भाकरी खाणं ही प्रकृती आहे. आपल्याला भूक लागल्याच्या नंतर आपल्या पानात भाकरी नाही म्हणून दुसऱ्याच्या पानातली ओढून घेऊन खाणं ही विकृती आहे. आणि आपल्याला भूक लागलेली असताना बाजूचा आपल्यापेक्षा जास्त बुभुक्षित आहे हे जाणून आपल्या पानातली भाकरी त्याला देऊन आपण उपाशी राहणं ही संस्कृती आहे. याच्यातली विकृती ही टाळायची असते, प्रकृती ही थोडी सांभाळायची असते आणि संस्कृती ही वाढवायची असते. असा विचार डोक्यात जर धरला आपण तर संस्कृती संवर्धन मंडळ असं हे नाव ठेवत असताना या नावाच्या मागे काय प्रेरणा असावी हे आपल्याला लक्षात घेणं शक्य आहे. एका विशिष्ट समूहाचा जो विचार आणि आचार असतो ना त्याला साधारणपणे आता सध्या संस्कृती म्हणून संबोधलं जातं. पण तो विचार कशा पद्धतीनं चालावा, आपल्या समोर आलेल्या समस्येचं निराकरण करण्याकरता म्हणून मनुष्यानं कशा पद्धतीनं विचार केला पाहिजे याच्या संबंधाने विचार आपल्याला तैत्तिरीय उपनिषदामध्ये चिंतन येतं. शिक्षावल्य म्हणतात त्या प्रकरणाला. गुरुकुलातून अभ्यास करून आपल्या घरी निघालेला विद्यार्थी त्यानं घरी गेल्याच्या नंतर कसं वागायचं या संबंधाने त्याला गुरुजींनी काही केलेलं मार्गदर्शन आहे. त्याच्यामध्ये ते मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, धर्मान्न प्रवर्तव्यम, धर्मंचर वगैरे वगैरे त्याला उपदेश केलेले. तर शेवटी त्याला असं सांगितलं, अथ यदि ते कर्मविचिकित्सावा वृत्तविचिकित्सावा स्यात् ये तत्र ब्राह्मणाः सम्मर्षिणाः युक्ताः आयुक्ताः अलुक्षाः धर्मकामाः स्युः यथा ते तत्र वर्तेरन् तथा वर्तेथाः. श्रुतीमातेनं असा उपदेश केला. श्रुतीच्या मुखातून गुरुजीने त्याला उपदेश केला की बाबा इथून गेल्याच्या नंतर एखादी क्रिया किंवा एखादं वर्तन या संबंधानं तुझ्या समोर काही जर प्रश्न आला, काय करू मी नेमकं असं तुला कळेन असं जर झालं तर त्या परिसरातले जे जाणकार लोक आहेत त्यांचं पाहून तो वागायला शिकलं पाहिजे. पण ते जाणकार लोक कोण, त्या संबंधानं विचार सांगताना असं सांगितलं सम्मर्षिणः त्याने विचार केला पाहिजे. मग विचार कसा असतो त्याच्याबद्दल विचार सांगितला. वैकल्पिक विचार असतो, निश्चयात्मक विचार असतो, अनुसंधानात्मक विचार असतो आणि मग शेवटी अभिमानात्मक विचार असतो. समोर आलेला विकल्प हे का ते त्याला वैकल्पिक विचार म्हणतात. ययम प्रेते विचिकित्सा कठोपनिषदामध्ये येतं. मेलेल्या माणसाच्या संबंधाने विचार सुरू होतो, विचिकित्सा. अस्तित्य के नायमस्तित्य चैके
हा आहे असं म्हणणारी एक मंडळी, एक वर्ग आहे. आणि हा मेला, आता संपला, आता याचं काय अस्तित्व शिल्लक राहिलेलं नाही असं म्हणणारी एक काही मंडळी असते. त्यांचा परस्पर विरुद्ध विचार जो असतो ना, याला म्हणतात संशयात्मक विचार, वैकल्पिक विचार. वैकल्पिक विचारातून माणसाला निश्चयात्मक विचारात यावं लागतं. निश्चयात्मक विचारातून माणसाला अनुसंधानात्मक विचारात जावं लागतं. अनुसंधानात्मक विचारातून माणसाला शेवटी अभिमानात्मक विचारात यावं लागतं. हा माझा विचार झाला, इथं मी ठाम आहे. इथपर्यंत विचार जाऊन पोहोचत असताना सुद्धा सत्वगुण, रजोगुण आणि तमगुणाची काही बाजू असते. त्याच्या सत्वगुणाचा परिणाम सांगत असताना गीतेनं सांगितलं, सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमाद मोह तमसहा. तमोगुणी पद्धतीनं मनुष्याचा विचार जर सुरू झाला तर त्याच्यामध्ये मनुष्याला मोह आणि प्रमाद, जाणीवपूर्वक चूक करण्याची इच्छा, या दोन गोष्टी निर्माण होतात. रजोगुणी पद्धतीनं मनुष्याचा विचार जर सुरू झाला तर त्याच्यात लोभाचं प्राबल्य दिसून येतं. आणि सत्वगुणी पद्धतीनं माणसाचा जर विचार सुरू झाला तर त्याचा परिणाम ज्ञानामध्ये होतो. हे जाणून सात्विक पद्धतीनं विचार करायला लागणं आणि हे जाणून सात्विक पद्धतीनं केलेल्या विचाराचं आचरणामध्ये काहीतरी पर्यवसान करून घेणं, यालाच त्या समाजाची संस्कृती असं म्हणतात. आणि अशा पद्धतीच्या संस्कृतीचं जतन करण्याकरता लागणारे जे लोक आहेत ते विचारशील पाहिजे. ज्यांचं मार्गदर्शन घ्यायला सांगितलेलं आहे ते संमर्षिणः, त्याच्यानंतर सांगितलं युक्ताः, स्वतः त्या धर्माच्या आचारामध्ये ते जोडले गेलेले पाहिजे. पुढे सांगितलं आयुक्ताः. सध्या आयुक्त शब्द कमिशनरला लावतात, पण तो कमिशनरला लावताना ज्या उपनिषदातल्या वाक्यातल्या शब्दाचा विचार झाला आयुक्त शब्दाचा, ते वाक्य मी आता म्हणतोय या ठिकाणी. युक्ताः, आयुक्ताः. आयुक्त शब्द तिथून उचललाय. आणि आयुक्त शब्दाचा कमिशनरला काय, त्याच्या वर कोणी नाही, त्याला कोणाच्या आदेशानं वर्तन नाही, त्याचं त्यानं वर्तन करायचं असतं. हा जसा त्याचा प्रकार आहे तसा आयुक्त शब्दाचा तोच अर्थ उपनिषदाला विपरीत आहे. त्याला कोणी धर्मामध्ये जोडलेलं नसावं, त्यानं स्वतःला धर्मात जोडून घेतलेला असावं, असा तो असावा. अलुक्षहा, तो वृक्ष स्वभावाचा नसावा. धर्मकामहा, जगामध्ये सन्मार्ग टिकला पाहिजे अशी त्याची भावना असली पाहिजे. एवढ्या गुणविशेषाने युक्त असलेल्या माणसाचा जो विचार असतो तो पाहायचा, तो जीवनात आणायचा, त्याच्याप्रमाणे कार्यरत व्हायचं आणि समाजाला तशाच पद्धतीच्या कार्याच्या प्रेरणा द्यायच्या, यालाच म्हणतात संस्कृतीचं संवर्धन. आणि अशा पद्धतीचं संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी ते मंडळ स्थापन झालं. बाबांनी ते मंडळ स्थापन केलं आणि त्या दृष्टीनं त्यांचं कार्य चालू आहे. आत्ताच आपण ऐकलं 59 सालापासून ही संस्था स्थापन झाल्यापासून हे कार्य अविरतपणे चालू आहे. एक शाळा हाच उद्देश नसून शेतीचा विकास होणं, परिसराचा विकास होणं, मनुष्यत्वाचा विकास होणं, या सगळ्या उद्देशाने या संस्थेचं कार्य चालू आहे. हे कार्य बाबांची जशी आज शताब्दी आपण साजरी करतो आहोत त्या पद्धतीनं या संस्थेची शताब्दी साजरी करण्यापर्यंत सुद्धा आपल्या सर्वांना त्या कार्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य प्राप्त व्हावं अशी परमेश्वराच्या चरणाला प्रार्थना करतो. आणि या वर्षभरात चालणाऱ्या या सगळ्या उपक्रमांच्यासाठी सद्गुरू गुरुनाथ महाराजांच्या संस्थांचे अनंत आशीर्वाद आणि आमच्या शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो.